नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे, कारण की आज आम्ही चाललोय, म्हणजे तुमचा भाऊ चाललाय दुबईला, आणि दुबईचा मस्तपैकी मॉल बिल्डिंग सगळं पाहायची इच्छा आहे. त्यामुळे आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की अनेक देश मी फिरलोय, परंतु दुबईला जाण्याची खूप दिवसापूर्वीची इच्छा होती. आज ती पूर्ण करतोय, आणि मी एकटा नाही तर सुषमासुद्धा माझ्याबरोबर आहे. आणि आज आमची संध्याकाळी 12:30ची फ्लाईट आहे. त्यामुळे आत्ता वाजल्या तुम्ही बघू शकताय 3:30, आणि इथनं आम्ही जाणार आहे मुंबई एअरपोर्टला, आणि मुंबई एअरपोर्टवरून आम्हाला 12:30 वाजताची फ्लाईट आहे. तर चला, मस्तपैकी हा सगळा प्रवास पुणे टू दुबई हा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता आमचं सगळं आवरलं आहे, सुषमाचं सुद्धा आवरलं आहे. तर आता मी थोड्याच वेळेत निघतो आहे, कारण की आपली टॅक्सी आम्हाला पिकअप करायला येते. जाऊ घ्या. बघ, जाता नख काढतोय पोरगा. काढता यायची नाही. म्हणून तू एवढे जण सोडवायला गाडीत जागा आहे का बसायला? एवढ्या ना. चलो, बाय. चला, बस चल लवकर, ते आलं जवळ. कुठेही जाताना, एक नवीन ट्रॅव्हल करताना आनंद हा होतच असतो, परंतु त्याचबरोबर आजचा जे नवीन देश बनण्याचा आनंद होता हा मनामध्ये होताच, परंतु मुलांना सोडून जाण्याचं वाईटसुद्धा वाटत होतं, कारण की आमच्याशिवाय मुलं खूप दिवस राहणार होते. आणि तसंच मनामध्ये ठेवून आम्ही हा प्रवास चालू केला. गाडी आली, गाडीमध्ये बसून पुणे मुंबई हायवेने आम्ही सरळ मुंबईच्या दिशेने निघालो. जाताना असलेला खंडाळा घाट आणि त्याची नागमोडी वळणं पाहत आम्ही कधी एक्सप्रेसवेला लागलो कळलंच नाही. मुलांना सोडून जात असल्यामुळं सुषमाच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी होतीच, पण काय करणार, पर्याय नव्हता. आणि त्यामुळं आम्ही तो पर्याय स्वीकारून आम्ही पुढे निघालो. आणि जाताना या ठिकाणी एक्सप्रेसवरती असलेलं फूड मॉलला थोडंसं खाण्यासाठी गाडी थांबली. त्यामुळे नेहमीप्रमाणे आवडणारी गोष्ट म्हणजे KFC घेतली. सुषमाला उपवास होता, त्यामुळे त्यांनी व्हेज खाल्लं. छानपैकी खाऊन झालेलं आहे, आणि पुन्हा एकदा गाडीकडे चाललो आहे. आता गाडीने थेट जायचं आपल्याला मुंबईच्या दिशेने, आणि कार गाडी असल्यामुळे जरा जास्तच पळते. तर अशा रीतीने फायनली येऊन पोचलोय आपण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल नंबर 2 वरती, आणि या टर्मिनलवरती येण्याची माझी ही पहिली वेळ आहे. तर मित्रांनो, फायनली पोचलोय आपण एअरपोर्टला, मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल 2ला, आणि माझी पहिलीच वेळ आहे या एअरपोर्टला येण्याची. तसं मी पुण्यावरनं बँगलोरवरनं भरपूर वेळा गेलो, परंतु मुंबई एअरपोर्टला येण्याची माझी पहिली वेळ आहे. आणि तुम्ही बघू शकताय, तर हे एअरपोर्ट पाहिलं तर मला फोटोमध्ये पाहिलं होतं, ते आता प्रत्यक्षात पाहायला भेटते. खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्या एअरपोर्टची. आणि ते बघा गाड्या वगैरे. आता मी थोडंसं आतमध्ये जाण्या अगोदर या ठिकाणी बसलो आहे, आणि ते सगळे आमच्या बरोबर असलेले ग्रुप मेंबरसुद्धा आहे. आणि हे बघा गाड्या सगळ्या, जास्त गर्दी वाटते इथं, परंतु आतमध्ये गेल्यानंतर एअरपोर्ट बघण्याची खूप इच्छा आहे, कारण की आतमधलं मुंबईचं एअरपोर्ट हे नवीन एअरपोर्ट आहे टर्मिनल 2, आणि याची जी आर्किटेक्ट म्हणतो ना आपण, तसं जबरदस्त आहे. त्यामुळे आतमध्ये जाऊन पाहण्याची खूप इच्छा आहे. आम्ही थोडंसं या ठिकाणी थोडंसं नाश्ता वगैरे करणार आहे, आणि नंतर आम्ही आतमध्ये एअरपोर्टमध्ये जाणार आहे. आणि आमची जी फ्लाईट आहे ती 12:10 आहे, त्यामुळे अजून खूप वेळ आहे, परंतु आपल्याला इमिग्रेशन करायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण आत जाण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक या ठिकाणी बघा आपला भारताचा तिरंगा, आणि तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची ही भव्य दिव्य अशी अश्वरूढ मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. छत्रपती शिवाजी महाराज खरं तर विमानतळ नाव आहे या एअरपोर्टचं, त्यामुळं इथे आणि एअरपोर्टमध्ये आतमध्ये येण्या अगोदर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशीच मोठी मूर्ती पाहायला भेटते. तर आम्ही फायनली चाललो आहे आतमध्ये. इथे इमिग्रेशन केलं, तसेच सिक्युरिटी चेकअप झालं, बोर्डिंग पास घेऊन आम्ही
पोहोचलो विमानतळाच्या आतमध्ये. आता इमिग्रेशन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि गेट नंबर आपलं आहे 27 आणि सुषमाची पहिली वेळ होती इमिग्रेशनला, तर तिला भरपूर प्रश्न विचारले पण त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले, घाबरले नाही. तर अशा पद्धतीने पहिली इंटरनॅशनल ट्रिप आहे सुषमा. कसं काय वाटतंय? काय वाटतंय? पहिल्यांदाच आले ना, मग छान वाटतंय. आता दुबई पाहिल्यावरती मग मला कळेल की कशी आपलं भारत कसा आहे आणि बाहेरचा देश कसा आहे. तर आता आपण आलोय आतमध्ये आणि 27 नंबर गेट आहे, मग भरपूर लांब आहे. तर पहिले थोडंसं इकडे तिकडे फिरू जरा. मला हा सगळा जो भाग येतो एक्सप्लोर करतो मुंबई एअरपोर्टचा आणि मग आपण मग जाऊया, कारण 2 तास आपल्याला शिल्लक आहे. आपण आलोय आतमध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या मुंबई एअरपोर्टमध्ये आल्यानंतर हे नक्की तुम्ही पहा की तुम्हाला सगळे जुने जसे दरवाजे असतात ते दरवाजे तुम्हाला इथे शो पीसमध्ये लावलेले दिसतात आणि छान असं डेकोरेशन, छान असं बघा. हे आपल्या पुण्यातले जुने वाडे असतात त्या टाईपमध्ये आहे. हे वेगळ्या प्रकारचे एक राजवाडा टाईप आहे. तर इथं खाली पण बघू शकताय आणि इकडे बघा वेगवेगळे असे दरवाजे, खिडक्या इथे तुम्हाला लाकडामध्ये केलेले आहे. आतुरता संपली आणि विमानात बसण्याची वेळ झाली. विमानात बसलो आणि कसे 3.5 तास गेले कळलेच नाही आणि थेट डोळा उघडला तो रस अल खैमा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती. विमानतळ जरा छोटंसंच होतं, परंतु या ठिकाणी आल्यानंतर गरमी जाणवायला लागली, कारण की आपल्याकडं पावसाळा चालू आहे आणि पावसाचं वातावरण आहे आणि इकडं आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट वातावरणामधला बदल पाहायला भेटतो. इथे आल्यानंतर आम्ही थोडंसं विमानतळाच्या बाहेर आलो, कारण की आमच्या बस थोड्याच वेळाच येणार होते. त्यामुळं काही जण चेकआउट करून आपले लगेज घेऊन विमानतळाच्या बाहेर पडतपर्यंत आम्ही थोडा वेळ वेट केला आणि फायनली आम्ही आमच्या बसपाशी जाऊन पोहोचलो. बस बरीच मोठी होती आणि माणसंही बरीच होती, त्यामुळे आम्ही बसमध्ये आपापली जागा धरली आणि थेट निघालो ते दुबईच्या दिशेने. दुबई हे या एअरपोर्टपासून साधारण 64 किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे साधारण 1 ते सव्वा तास तुम्हाला इथपर्यंत जायला लागणार आहे. त्यामुळं थोडासा नजारा पाहिला आणि थेट दुबईच्या रस्त्यांवरतीच डोळा उघडला आणि बघतोय तर काय, पुढच्या 2 मिनिटात हॉटेल आलं आणि हॉटेलमध्ये आपले लगेज घेऊन बाहेर पडलो आणि एंट्री केली हॉटेलमध्ये. या ठिकाणी आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून छानपैकी ॲपलचा ज्यूस प्यायला भेटला. ज्यूस प्याला आणि आपापली चावी घेतली आणि थेट निघालो रूमकडे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय रूमवरती आणि आपण आता हॉटेलमध्ये एंटर केलंय आणि इथले आत्ता वाजल्या सकाळचे 6:30 आणि तुम्ही बघू शकताय. तर हा आहे रूम आपला आणि रूम एकदम मस्त आहे आणि सकाळचे वाजल्यात 6:30, त्याच्यामुळं रात्रभर प्रवासातच गेलाय. त्यामुळे आत्ता गरज आहे या ठिकाणी आराम करायची. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो आत्ता इथं मी संपवतोय आणि मस्त आता आराम करतोय. सकाळ उद्याचा कुठं असणार आहे, दौरा कसा असणार आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. तर मित्रांनो, आत्ता थोडंसं आराम करतो आणि हा ब्लॉग इथं संपवतो. बाय, गुड नाईट.